नागपूर शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्याकरिता कळमना पोलिसांनी धडक कारवाई करत 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींच्या घराची झडती घेतली असता राजस्थानातून खरेदी करण्यात आलेली एक तलवार आणि 2 धारदार चाकू जप्त करण्यात आले आहे। गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। नागपूरच्या कळमना परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। तपास पथकातील कर्मचारी आरोपींची पडताळणी करत असताना गुप्त बातमीदारांमार्फत महत्वाची माहिती मिळाली आहे। माहितीनुसार आरोपी इरफान उर्फ कुणाल बंजारे याच्या घरी तलवार आणि चाकू लपवून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली। यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीच्या घरी झडती घेतली। झडती दरम्यान एक धारदार तलवार आणि 2 धारदार चाकू जप्त करण्यात आले। पोलीस तपासात ही तलवार राजस्थानातून खरेदी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणात इरफान उर्फ कुणाल बंजारे आणि करण उर्फ शिवम शत्रुघ्न वर्मा या 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांची एकूण किंमत सुमारे 6,600 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कळमना पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे। सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। पोलीस स्टेशन कळमना हद्दीतील परिसर बघता इथे मजूर वर्ग जास्त आहे आणि बॉडी ऑफेन्सेस सुद्धा बरेच होतात या ठिकाणी। त्यामुळे आमचं पथक नेहमी पेट्रोलिंग दरम्यान आरोपितांची घरझडती घेत असते। मागील 4-5 दिवसात आम्ही एकूण 4 भारतीय हत्यार कायद्यान्वये कारवाई केलेली आहे। त्याचप्रमाणे सदरची कारवाई केलेली आहे। यांनी खाटूश्याम येथून सदरचे शस्त्र आणल्याचे निष्पन्न झालेले आहे राजस्थान येथून। हे जवळ शस्त्र बाळगतात आणि एखाद्या वेळी थोडासा जरी भांडण झालं तर हे लगेच घरातून शस्त्र काढतात। अशा प्रकारे त्यामुळे यांची घरझडती घेऊन अशा प्रकारे कारवाई करणे आवश्यक आहे। गुप्त माहितीच्या आधारे कळमना पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांना मोठा इशारा मिळाला आहे। 2 आरोपींना अटक करून तलवार आणि धारदार चाकू जप्त करण्यात आले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे।